नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या YouTube चॅनलला आपलं स्वागत आहे। मी होमराज डोंगरे। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। देशामध्ये, जगामध्ये, राज्यामध्ये काय काय घडलेलं आहे, काय काय नवीन गोष्टी घडलेल्या आहेत, कोणाची नियुक्ती झाली आहे का, कोणी पदाचा त्याग केलेला आहे का, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती असणे आवश्यक आहे, कारण त्याच्यावर बरेचदा प्रश्न विचारले जातात। आणि अशीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकतेच आपल्या 10 राज्यामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे। हे जे आपल्याला इथं दिसत हे सगळे नवीन राज्यपाल आहेत आणि ह्या राज्यपालांची नियुक्ती प्रत्येक राज्यामध्ये एक राज्यपालाची नियुक्ती झालेली आहे आणि ते कोणते कोणते राज्यपाल कोणत्या राज्यासाठी नियुक्त केलेले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तसेच या व्हिडिओच्या माध्यमातून त्या राज्यांच्या राजधानी पण पाहणार आहोत आणि त्या राज्यामध्ये कोणाची सरकार आहे आणि कोण मुख्यमंत्री आहेत ते पण पाहणार आहोत। चला, वेळ न घालवता आपण याच्यामध्ये माहिती घेऊ। चला विद्यार्थी मित्रांनो, बघा तर छत्तीसगड राज्य आहे, त्या छत्तीसगड राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल आहेत हे रमण डेका आहे। कोण आहे? रमण डेका यांची छत्तीसगड राज्याचे राज्यपाल या पदी नेमणूक झालेली आहे आणि छत्तीसगड राज्यामध्ये बीजेपी सरकारची सरकार आहे आणि ते त्यांचे मुख्यमंत्री आहेत ते कोण आहेत तर विष्णुदेव साय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, तसेच छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर, राजधानी पण माहिती असणे आवश्यक आहे आपल्याला। ठीक आहे, चला त्यानंतर बघा, त्यानंतर आहे झारखंड इथे पण नवीन राज्यपालांची नेमणूक झाली आहे आणि राज्यपालाचं नाव आहे संतोष गंगावार। हे जे आहे ते संतोष गंगावार आहे, यांची नेमणूक झारखंड येथील राज्यपालपदी झालेली आहे। बघा, छत्तीसगड इथे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत, झारखंड इथं हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत आणि राजधानी आहे रांची। ठीक आहे, राजधानी कोणती आहे? रांची आहे। त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण नवीन राज्यपालांची नेमणूक झालेली आहे। ठीक आहे, तर बघा कोण आहेत नवीन राज्यपाल महाराष्ट्राचे तर सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे। ठीक आहे, हे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे शिवसेना शिंदेगड या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे सिक्कीम राज्यामध्ये पण नवीन राज्यपालाची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि राज्यपाल आहे ओमप्रकाश माथुर आहेत ते। ठीक आहे, ओमप्रकाश माथुर नवीन राज्यपाल म्हणून यांची नेमणूक झालेली आहे। बघा, राजधानी आहे सिक्कीमची गंगटोक आणि मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंह तमांग हे त्या सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, तर अशा प्रकारे नवनवीन जे राज्यपाल आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहत आहोत। बघा, त्यानंतर तेलंगणामध्ये पण नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आलेली आहे। राज्यपाल कोण आहेत? बघा, विष्णुदेव वर्मा हे तेलंगणाचे नवीन राज्यपाल आहेत। ठीक आहे, आणि तेलंगणाची राजधानी हैदराबाद। तेलंगणाची राजधानी कोणती आहे? हैदराबाद आहे। मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, काँग्रेसची सरकार आहे आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री कोणते आहेत? कोण आहेत तर रेवंत रेड्डी आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये पण नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आली आहे आणि आंध्र प्रदेशचे नवीन राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नजीर हे जे आहेत हे सय्यद अब्दुल नजीर आहे, यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नेमणूक झालेली आहे। आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती। आधी आंध्र प्रदेश आणि तेलंगणा हा एकच राज्य होता, तर त्याला वेगवेगळा करण्यात आलेला आहे। तर त्याची राजधानी आता तेलंगणाची राजधानी हैदराबाद झालेली आहे आणि आंध्र प्रदेशची कोणती आहे? अमरावती आहे। ठीक आहे, चला त्यानंतर मुख्यमंत्री बघायचे कोणते आहेत? चंद्रबाबू नायडू हे तेलुगू देशम या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत। तेलुगू देशम या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत चंद्रबाबू नायडू। ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा, मेघालयमध्ये पण नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आलेली आहे। राज्यपाल आहेत नवनिर्वाचित सी.एच. विजयशंकर हे जे तुम्हाला दिसत आहे ते सी.एच. विजयशंकर आहेत आणि यांची नेमणूक मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आलेली आहे। मेघालय येथील मुख्यमंत्री आहेत कॉनरॅड संगमा हे मेघालयचे मुख्यमंत्री आहेत आणि राजधानी आहे शिलाँग। राजधानी कोणती आहे? शिलाँग। ठीक आहे, चला त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे पंजाबमध्ये पण नवीन राज्यपालांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि राज्यपाल आहेत हे आपले गुलाबचंद कटारिया हे पंजाबचे नवीन राज्यपाल आहेत। मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, यांची पार्टी आहे आम आदमी पार्टीचे हे मुख्यमंत्री आहेत। राजधानी आहे चंदीगड। राजधानी कोणती आहे? चंदीगड आहे पंजाबची। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, नवीन राजस्थान कोणतं आहे? राजस्थानचे नवीन राज्यपाल हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे नवीन राज्यपाल आहेत आणि राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा हे बीजेपी या पार्टीचे मुख्यमंत्री आहेत। बीजेपी या पक्षाचे तिथे सरकार आहे आणि हे भजनलाल शर्मा तिथले मुख्यमंत्री आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा, राजधानी आहे जयपूर। राजधानी कोणती आहे? जयपूर आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे
आसामचे नवीन राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. लक्ष्मण प्रसाद आचार्य हे जे आहे ते लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नेमणूक आसामच्या राज्यपालपदी करण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा. हे बीजेपीचे मुख्यमंत्री आहेत. बीजेपीची सरकार तिथं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राजधानी कोणती आहे तर दिसपूर आहे आसामची. आणि महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो की लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सध्या त्यांच्याकडे 2 राज्याचा कारभार आहे. ते 2 राज्याचे राज्यपाल आहेत. म्हणजे मणिपूरचा अतिरिक्त प्रभाग त्यांच्याकडे आहे. म्हणजे सध्या ते 2 राज्याचे राज्यपाल पद सांभाळणार आहे. ठीक आहे. हे महत्वाची गोष्ट आहे पेपरच्या दृष्टीने की कोणत्या राज्यपालाला सध्या 2 प्रभार देण्यात आले. तर एक आसाम आणि मणिपूर 2 राज्याचे राज्यपाल म्हणून कोण आहेत सध्या तर लक्ष्मण प्रसाद आचार्य आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पाहिलेलं आहे की पूर्ण बघा पूर्णचे पूर्ण जे 10 राज्यामध्ये 9 राज्यपालांची नेमणूक करता येईल. कारण लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे 2 राज्याची सध्या धोरण आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल त्या या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आम्ही जे काही व्हिडिओ टाकणार आहोत जे काही माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर यावी यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि अशीच आमच्या चॅनलला प्रतिसाद देत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.